काय एकंदरीत जागा वाटपाचा खेळ लोकपट आहे की काय? बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये महायुतीच्या घटक पक्षांची आज चर्चा सुरू झालेली आहे। सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्यासोबत फार चांगली चर्चा झालेली आहे आणि आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशा दोन्हीकडचे 4 नेते या ठिकाणी बसून चर्चा झालेली आहे। 227 वॉर्डांवरती महायुतीचा उमेदवार कसा जिंकेल या ठिकाणी निवडणूक इलेक्शन मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे ही निवडणूक पुढे न्यायची आहे आणि कसा हिंदुत्वाचा भगवा झेंडा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकवून भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि रिपाई महायुतीचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याचा निर्णय हा मुंबईकरांनी केलेलाच आहे। येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया ही कशी करायची या संदर्भामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही चर्चा झालेली आहे आणि प्राथमिक सर्व चर्चा या पूर्ण झालेल्या असून डिटेल्ड मायक्रो मॅनेजमेंट करण्याकरता आणि संपूर्ण पुढच्या 1 महिन्याचं प्लॅनिंग करण्याकरता आम्ही पुन्हा भेटणार आहोत। जर दोन्ही पक्षांकडून 100हून अधिक जागांचा दावा केला जातो तर कशा प्रकारे मग हे सुसंगत ठरणार आहे? अशा कुठल्याही प्रकारचा दावा हा कुणीही केलेला नाही। 227 जागांवरती महायुती लढेल, महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक लढणार आहोत आणि महायुतीचा महापौर हा 150 पेक्षा जास्त जागांवरती कसा निवडून येईल, नगरसेवक निवडून येतील आणि महायुतीचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याच्या दृष्टिकोनातून तयारीच्या दृष्टिकोनातून ही चर्चा झालेली आहे। कुणीही अशा प्रकारे जागांचा दावा केलेला नाही। राष्ट्रवादी या महायुतीमध्ये असेल, महायुतीमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जर नवाब मलिक असतील तर या युतीमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामील होणार नाही। नवाब मलिक यांच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि त्यांच्याबरोबर कोणतीही युती भारतीय जनता पार्टी करणार नाही।